नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया मिक्स पिठाचा उत्तप्पा। अगदी नाश्त्याचा पोटभरीचा पदार्थ आहे। त्याचबरोबर लहान मुलांच्या टिफिनला, ऑफिसच्या टिफिनला हा पदार्थ तुम्ही नेऊ शकता। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 1 चमचा धणे जिरे पावडर, छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, छोटी वाटी कमी आंबट असलेलं दही, छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या। छोटी वाटी आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। एक छोटी वाटी सिमला मिरची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे। आता या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून भाज्यांचे प्रकार इथं वाढवू शकता। अगदी मेथीची भाजी किंवा तुम्ही गाजर घेऊ शकता। तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही इथं घेऊ शकता। आता आपण जी आपल्याला मिक्स पिठं पाहिजे ती पिठं घेऊया। छान असा या पिठापासून हा उत्तप्पा तयार होतो, तुम्ही करून पहा। 1 कप आपण बाजरीचं पीठ घेतलं, 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, 1 कप आपण ज्वारीचं पीठ घेऊया। त्याचबरोबर आता इथं माझ्याकडं तांदळाचं पीठ नाही आहे, नाहीतर मी तांदळाचं पीठही अर्धा कप घेतलं असतं। अर्धा कप आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठही अर्धा कप इथं घ्या, म्हणजे असं पूर्णपणे जे आपल्याला विटॅमिन्स प्रोटीन्स आहेत ते या पिठातून मिळतात। अगदी मिक्स पिठाची भाकरी तर आपण करत नाही, पण मिक्स पिठाचा हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा अगदी लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता। चवीनुसार मीठ घातलं, मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे। आता हे जे आपण सगळे जिन्नस घेतलेले आहेत उत्तप्प्यासाठी ते सगळे आपण या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत। मी सांगितल्याप्रमाणे बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली मेथी, गाजर किसून तुम्ही घेऊ शकता। इथं तुमच्या आवडीनुसार अगदी बारीक चिरलेला कोबीही याच्यामध्ये घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार जी मुलं तुमची भाजी खात नाहीत ती त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा आपण धणे जिरे पावडर घेतलेली आहे। लहान मुलं खात आहेत तर मिरचीचं प्रमाण कमीत कमी ठेवा किंवा नाही जरी टाकली तरीही हे छान होतं। दही घेतलेलं आहे मी इथं, दही कमी आंबट असलेलं ताजं दही घ्या। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक अर्धा चमचा। त्याचबरोबर थोडासा ओवाही आपल्याला इथं घ्यायचा आहे। ओव्याचं व्हिडिओ स्किप झाला, पण थोडासा ओवा तुम्ही अर्धा चमचा घेतला तरी हे पचायला हलकं जातं। छान असं हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे सगळी पिठं आणि या सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। पहा, एकदम पाणी टाकू नका, नाही तर हे बॅटर पातळ होईल। थोडं थोडं पाणी टाका आणि हे छान असं मिक्स करून घ्या। पाहू शकत असाल तुम्ही, फार छान हा पदार्थ होतो, तुम्ही करून पहा। अगदी नाश्त्यासाठी नवीन काहीतरी आणि त्याचबरोबर पोटभरीचा आहे। अगदी तुम्ही एखादा उत्तप्पा जरी नाश्त्याला खाल्लात तरी अगदी पोटभर नाश्ता झाल्यासारखा वाटतो। तर इथं पहा, हे छान असं हे बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। एकदम पातळही करू नका आणि एकदम घट्टही ठेवू नका, असं मीडियम ठेवा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित उत्तप्पे काढता येतील। आता 1 चमचा आपल्याला इथं तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ भाजून घ्या। भाजलेले तीळ घ्या, कच्चे तीळ घेऊ नका। भाजलेल्या तिळामध्ये भाजलेले जर आपण तीळ घेतले तर छान असे खरपूस हे तीळ याच्यामध्ये लागतात। तर इथं पहा, आता हे तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। छान असं एकसारखं फिरवून घ्या। थोडंसं पाणी आपण झाकण ठेवून 10 मिनिटासाठी छान असं हे मुरून द्यायचं आहे। आता 10 मिनिट झालेत, मी झाकण काढलेलं आहे। थोडंसं हे जरा घट्ट वाटतंय, आपण थोडं पाणी घेऊया। आपण 10 मिनिटासाठी ही पिठं संपूर्ण सगळ्या भाज्यांमध्ये जेव्हा भिजत ठेवतो तर ते थोडंसं पाणी खेचून घेतात ती पिठं आणि हे बॅटर घट्ट होतं। मग नंतर जेव्हा आपल्याला हे उत्तप्पे करायचे आहेत त्यावेळेला थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे बॅटर मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं आहे। जास्ती घट्ट ठेवू नका आणि जास्ती पातळही ठेवू नका। पहा, इथं आता हे तयार झालेलं आहे। अगदी 1 चिमूटभर आपण इथं खायचा सोडा घेतलेला आहे। अगदी 1 चिमूट खायचा सोडा घ्यायचा आणि हे छान पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं। पहा, इथं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। फार छान चवीचे उत्तप्पे होतात, तुम्ही करून पहा। आणि मिक्स पिठाचे आहेत, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर सारे प्रोटीन्स, विटॅमिन्स सगळ्या प्रकारचे ह्याच्यातून मिळतात। आता 2 चमचे तेल घेऊया पॅनमध्ये आणि या पॅनमध्ये आपल्याला हे उत्तप्पे काढून घ्यायचे आहेत। पहा, इथं
आता छान पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा, 2 चमचे तेल घ्यायचं, त्याच्यावरती आपण थोडेसे तीळ भुरभुरूया आणि हा उत्तापा काढून घेऊया. पाहिता अगदी आता जानेवारी महिना आहे, भरपूर सारे आपण तिळाचे पदार्थ खातो, तर थोडासा नाश्त्याला आपण हा उत्तापा बनवतोय, तर त्याच्यासाठी तिळाचा वापर करूया. तर इथं पहा आता एक 2 ते 3 पळ्या मी घेतलेल्या आहेत आणि जास्ती जाड नाही आणि जास्ती एकदम पातळ नाही, अशा प्रकारे हा उत्तापा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता याच्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा घेऊया आपण. आता हे कांदा जे मी वरून कांदा घेणार आहे तो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घ्यायचा असेल तर घ्या, नाही घेतला तर या पिठामध्ये आपण कांदा टोमॅटो सगळं मिक्स केलेलं आहे. पण थोडंसं असं वरच्या साईडने घेतला आणि एका बाजूने जर तुम्ही खरपूस हा कांदा भाजून घेतला तर याच्याबरोबर, तर छान चवीचा हा उत्तप्पा होतो. तर हे पहा एक कांदा बारीक चिरलेला, त्याचबरोबर चिमूटभर लाल मिरची पावडर घेतली मी. मिरची पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला मी सांगितलं लहान मुलांना जर तुम्हाला करायचे असतील तर हिरवी मिरची किंवा ही मिरची पावडर कमीत कमी वापरा. वरून थोडेसे तीळ भुरभुरायचे आणि एक 2 ते 3 मिनटासाठी मंद गॅसवरती हा उत्तापा आपल्याला होऊन द्यायचा आहे. छान असा पचून दिला व्यवस्थित की हे पहा छान असा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे पचायला हलका जातो. 2 चमचे आपण तेल सोडूया. आता इथं नॉनस्टिक पॅन जर तुमचा असेल तर नॉनस्टिक पॅनला एवढ्या तेलाची गरज पडणार नाही. हा जो पॅन आहे हा हार्ड ॲनोडाईज असल्यामुळे थोडंसं मला तेल घालायला लागते. छान असा हा पलटून घेतलेला आहे मी आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. पहा इथं रव्याचा उत्तप्पा तर आपण नेहमीच बनवतो, पण एकदा असा मिक्स पिठाचा उत्तप्पा करून पहा नाश्त्याला तुम्ही. फार छान चवीचा हा तर नाश्ता होतोच, त्याचबरोबर पौष्टिकही आहे आणि पोटभरीचाही आहे. आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मंद गॅसवरती हे आपल्याला सगळं करायचं आहे. गॅस फास्ट ठेवू नका, मंद गॅसवरती छान असे हे उत्तप्पे खरपूस असे भाजून घ्यायचेत आपल्याला. आता हा झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दुसरा एक उत्तप्पा मी तुम्हाला काढून दाखवते. 1-2 चमचे तेल घ्यायचं आणि तेलावरती हे छान असं हे बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही, तीळ टाकायला मी विसरले, पण तेलावरती थोडेसे तीळ टाका, म्हणजे छान असा दिसायलाही उत्तप्पा छान दिसतो, चवीलाही छान लागतो. अशा पद्धतीने जास्ती जाड नाही जास्ती पातळ नाही असा हा काढायचा. वरून थोडासा कांदा घालूया. अगदी चिमूटभर आपल्याला तिखट पसरवायचं आहे, थोडंसं लाल मिरची पावडर, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही वरून घेऊया आपण. भाजलेले तीळ थोडेसे वरून घेऊया आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी हाही उत्तप्पा छान असा शिजून द्यायचा आहे आपल्याला. मी इथं उत्तप्पा म्हणलेला आहे, पण तुम्ही या पदार्थाला काय नाव देणार ते मला कमेंट्समध्ये सांगा. तर इथं पहा आता आपण झाकण ठेवूया 1-2 ते 3 मिनटासाठी आणि छान असा हाही आपल्याला करून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भुरभुरायची आणि 1-2 ते 3 मिनटासाठी मंद गॅसवरती झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचं आहे. आणि पाहू शकत असाल इतकी छान जाळी सुटली आपल्या उत्तप्प्याला. सुंदर असा हा उत्तप्पा तयार झालेला आहे. आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. खरपूस असे हे उत्तप्पे भाजून घ्यायचेत आपल्याला. हा तिसराही उत्तप्पा मी काढलेला आहे, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने काढलेला आहे. 2 चमचे तेल सोडूया आणि हाही पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा, चवीला छान लागतो, पचायला हलका जातो. आता मी जो कांदा टोमॅटो वरून भुरभुरला आहे किंवा लाल मिरची पावडर तीळ, तर ते जरी तुम्ही नाही टाकलेत तरी हा असाही फार छान निघतो. आता एका बाजूने छान खरपूस भाजला आहे मी. जो मी कांदा वरून टाकलेला आहे तो कांदा अगदी व्यवस्थित असा खरपूस भाजला गेला तर चवीला छान लागतो हा. हे पहा असं आपल्याला उलटण्याच्या साह्याने किंवा स्पॅच्युलाच्या साह्याने दाबून घ्यायचा आणि असा काढून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो सॉस अगदी हिरवी चटणीबरोबर याचा स्वाद फार छान लागतो. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.